नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका जवळ-जवळ आवरत आलेल्या आहेत आणि पुढच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान बंगालमध्ये पार पडणार आहे. बाकी आसाम, तमिळनाडू आणि केरळ, पुद्दुचेरी इथलं मतदान संपलेलं आहे. बंगालचंही 152 जागांचं मतदान संपलेलं आहे आणि 142 जागांचं मतदान हे 29 तारीखला होणार आहे. आणि सगळ्या मतदानाची मोजणी ही 4 मेला होणार आहे. आणि सगळीकडे बंगालच्या पहिल्या फेरीतल्या मतदानाने सगळे लोक हबकून गेलेले. एका बाजूला मतयाद्यांच्या सुधारणामध्ये लाखो लाखो लोकांची नावं कापली गेली आणि त्यामुळे मतदानावर भीषण अन्याय झाला म्हणून 3 महिने ममता दिदी काहूर माजवत होत्या. पण तरीही बंगालमध्ये पहिल्या फेरीत 93% मतदान झालेलं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे. इतिहासात, स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासामध्ये बंगाल राज्यात एवढं मतदान कधीही झालं नव्हतं आणि त्याची चर्चा जोरात चालू आहे. आणि साहजिकच राजकीय विश्लेषण करणाऱ्यांचे जे ठोकताळे असतात, सिद्धांत असतात, त्याच्या आधारावर आपले आपले अंदाज व्यक्त केले जात आहेत. मतप्रदर्शन आणि विश्लेषण केलं जाते की ज्या वेळेला प्रचंड मतदान होतं तेव्हा एक तर तो मतदार सत्तेत बसलेल्या सरकारला किंवा मुख्यमंत्र्याला, पक्षाला हटवण्यासाठी इतकं भरपूर मतदान करतो, किंवा दुसरीकडे प्रो इन्कुम्बन्सी, याचा अर्थ सत्तेत बसलेल्याला परत एकदा सत्तेत कायम करण्यासाठी सुद्धा प्रचंड प्रमाणावर मतदान होऊ शकतं. आणि असं अलीकडल्या काळात प्रो इन्कुम्बन्सी म्हणजे एखादं सरकार पुढे चालू ठेवण्यासाठी वाढलेल्या मतदानाचे अनेक उदाहरण आहे. आणि त्यामुळे विश्लेषण करणारे गोंधळून गेले. ते गोंधळण्याचं मुख्य कारण असं आहे की या मतदार यादीच्या सुधारणेबद्दल ममता दिदीने काहूर माजवलेलं होतं. पण ममता दिदीचं समर्थन करणारे जे आहेत ते आपल्या परीने लंगडं समर्थन करताना सांगतात की ममता दिदीची किंवा तृणमूल काँग्रेसची सगळ्यात मोठी ताकद मामू आहे. मामू याचा अर्थ महिला आणि मुस्लिम हे दोन समाज घटक हे ममता दिदीचे स्ट्रॉंग होल्ड आहेत. काही झालं, जग इकडचं तिकडे झालं, तरी महिला आणि मुस्लिम बंगालमध्ये ममता दिदीच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. हा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यापैकी मुस्लिमांबद्दल काही सांगता येणार नाही आता. पण महिला म्हणून जो दावा केला जातो, का तर ममता दिदी महिला आहेत आणि त्यांनी महिलांसाठी अनेक सुविधा आणल्या, सवलती दिल्या किंवा रेवडी वाट काय म्हणाल ते केलं. पण फक्त तेवढंच असतं का? आपल्या देशामध्ये महिलेच्या बाबतीत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की अब्रू ही महिलेची सगळ्यात मोठा दागिना असतो. इज्जत, अब्रू हा महिलेचा सर्वात मोठा दागिना असेल तर मग तो बंगाली महिलेचा दागिना ममता दिदीच्या कार्यकाळामध्ये सुखरूप राहिलाय का? आता साधारण वर्ष, सव्वा वर्ष काय काय काळ झाला असेल. संदेश खाली नावाची घटना तुम्हाला आठवते? ईडीचे आणि सीबीआयचे लोक ज्या वेळेला संदेश खालीमध्ये तिथल्या तृणमूल काँग्रेसच्या कोणा नेत्याला पकडायला आणि त्याच्या घरावर धाड घालायला गेले होते, अशा वेळेला त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्यानंतर तिथे घडलेला जो घटनाक्रम होता त्या घटनाक्रमामध्ये संदेश खाली या परिसरामध्ये अनेक महिलांची अब्रू लुटली गेली. विषय तेवढ्यावर संपत नाही. गेल्या विधानसभा निवडणुका 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसने ज्या काय गडबडी घोटाळे करायचे त्या करून जिंकल्या. पण जिंकल्यानंतर सुद्धा हजारो कुटुंबावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ले केले होते आणि त्यांची घरदारं जाळण्याबरोबरच अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले.
आणि हे जगजाहीर आहे. त्यांच्या तक्रारी सुद्धा नोंदवायला ममता दिदीच्या सरकारच्या पोलिसांनी साफ नकार दिला. किरकोळ काही लोक नोंदल्या गेल्या. 5,000 कुटुंब पळून आसामच्या आश्रयाला गेली. मग बलात्कार काय पुरुषावर होतात? आसाम मध्ये पळून गेलेले जे 5,000 परिवार होते ते कशासाठी पळून गेले? त्यांच्या महिलांसकट पळून गेले, मुलींसकट पळून गेले. कारण तृणमूलच्या गुंडांना आणि गुंडगिरीला सामोरं जाणं अवघड होतं. कारण पोलीस सुद्धा तृणमूलच्या गुंडांचे पाठीराखे आणि हळूहळू करत समोर येत गेलं. बाकीचा भ्रष्टाचार वगैरे बाजूला ठेवा. आरजी कार नावाचं एक वैद्यकीय महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, त्या कॉलेज मधल्या एका महिला शिक्षणार्थी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला. तो बलात्कार झाल्यानंतर तिला मारून टाकण्यात आलं. त्याची साधी तक्रार नोंदवण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. एका महिलेवर बलात्कार होतो, डॉक्टर महिलेवर बलात्कार होतो, सामूहिक बलात्कार होतो आणि तरीही नुसता गुन्हा नोंदवण्यासाठी आंदोलन करावं लागतं. ही महिलेची अब्रू राखणं आहे. एक राज्याची महिला मुख्यमंत्री आहे आणि ती महिला मुख्यमंत्री महिलांची अब्रू वाचवू शकत नाहीच. पण अब्रू लुटण्याचा जो गुन्हा झालाय त्या गुन्ह्यानंतर सारवासारव केली जाते आणि आंदोलन केल्यानंतर तपास सुरू होतो. त्या इस्पितळातले डॉक्टर आणि अधिकारी त्या बलात्कारावर पांघरूण घालण्यासाठी धडपडायला लागतात. खोटी कागदपत्र तयार होतात. आंदोलन होतं, कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टापर्यंत मामला जातो. कोर्टाकडून विषय सीबीआय कडे सोपवला जातो. हे सगळं महिलांना अभिमानास्पद वाटावं असं ममता दिदीचं कार्य आहे का? दिल्लीच्या किंवा मुंबईच्या किंवा कोलकात्याच्या मोठ्या मोठ्या आलिशान वातानुकूलित स्टुडिओमध्ये बसून जे राजकारणाचं आणि निवडणुकीचं विश्लेषण करतात आणि सांगतात की महिलांमध्ये ममता दिदी लोकप्रिय आहे. कशासाठी? ही कधी ना कधी ममता दिदी आपल्यावर बलात्कार करण्याची सुद्धा सवलत आपल्या गुंडांना देईल, यासाठी ममता दिदी लोकप्रिय आहे. अरे डोळे उघडा, बघा नीट. बंगालमध्ये सगळ्यात पीडित कोण असेल तर गरीबा घरची, मध्यम वर्गातल्या घरातली मुलगी, स्त्री आणि महिला गृहिणी ही बंगालमध्ये असुरक्षित आहे. अगदी इस्पितळामध्ये घुसून एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार होतो, तिची मर्डर होते आणि मुख्यमंत्री टस से मस हिलता नाही, हलत नाही. ममता दिदी सारवासारव करायला जाते आणि तरी ती महिलांमध्ये लोकप्रिय आहे का? तर लक्ष्मी भंडार आणि अमुक तमुक थंडार असल्या योजना महिलांसाठी ममतानी आणल्या. ही सारवासारव ममता दिदीच्या पक्षाने केली तर समजू शकतं. पण माध्यमामध्ये बुद्धिजीवी म्हणून बसलेले विश्लेषण करणारे लोक जेव्हा आरजी कार इस्पितळातल्या घटनेनंतर एवढा गदारोळ झाला असताना वर्ष दीड वर्षामध्ये त्यावर पांघरूण घालून ममता दिदीची महिलांमध्ये लोकप्रियता वर्णन करून सांगायला लागतात, तेव्हा बलात्काराला सुद्धा लाज वाटेल अशी परिस्थिती असते. डॉक्टर राम मनोहर लोहिया सांगायचे, सगळ्यात मोठा दलित पीडित कोण असेल आपल्या देशात तर ती महिला आहे. मग ती सवर्ण असो किंवा दलित असो. कारण महिला या देशात दुय्यम मानल्या जातात. आधुनिक भारतामध्ये सुद्धा महिला ही उपभोग्य वस्तू असते आणि तिचा उपभोग घेतला तर काय, असं बोलणाऱ्यांमध्ये ममता दिदी सुद्धा पुढे असेल आणि ती महिलांमध्ये लोकप्रिय आहे. क्या बात है. असले राजकीय सिद्धांत पुरोगामी असतील तर भाड म्हणे गेला पुरोगामी तू. ममता दिदी काय बोलल्या होत्या? त्या मुलीवर
शिक्षणार्थी महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि मर्डर झाल्यानंतर ममता दिदी म्हणते की 8 नंतर महिलांनी घराबाहेर पडू नये. वा, ही ममता दिदीची सुरक्षा आहे. तुम्ही खिशात पैसे घालून फिरलात तर तुमचं पाकिट मारलं जाणारच. पैसे खिशात घेऊन फिरू नका. महिला रस्त्यावर फिरल्या तर त्यांच्यावर बलात्कार होणारच. इतकं सोपं विधान नाहीये का? काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये केस झाली होती. तिथे एका मौलवीने उघडपणे सांगितलं होतं की बिकिनी वापरत चौपाटीवर फिरणाऱ्या ज्या मुली आहेत त्या बलात्काराचं आमंत्रण देतात. कुठे रस्त्यावर उघडं मास्क पडलं असेल आणि तिकडे बोक्याचं लक्ष गेलं तर बोका त्याच्यावर हल्ला करणारच. आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये मुलींनी महिलांनी बुरखा वापरावा हे सांगणाऱ्या मौलवीवर ऑस्ट्रेलियात खटला भरला गेला होता. पण तो ऑस्ट्रेलियातला मौलवी आणि ममता दिदी याच्यात काय फरक आहे का? रात्री 8 वाजल्यानंतर मुलींनी महिलांनी घराबाहेर पडू नये असं जेव्हा राज्याचा गृहमंत्री मुख्यमंत्री सांगतो तेव्हा त्या राज्यामध्ये महिला किती सुरक्षित आहेत हे कळतं. हे स्टुडिओमध्ये वातानुकूलित स्टुडिओत बसलेल्या बुद्धिमंतांना, विश्लेषकांना, पत्रकार, संपादकांना कळत नसेल तरी बंगालमधल्या सामान्य महिलेला कळतं. आणि ते कसं कळतं याचा पुरावा हवा असेल तर गेल्या महिन्याभरामध्ये 15-20 दिवसामध्ये बंगालमधून आलेले व्हिडिओ बघा. मग ते युट्यूबवरचे असोत, चॅनेलवाल्यांनी घेतलेले असोत, डिजिटलवाल्यांनी घेतलेले असोत, त्यामध्ये एक महिला उमेदवार घरोघरी फिरताना दिसते. त्या महिलेचं नाव रत्ना देवनाथ आहे. रत्ना देवनाथ कोण माहितीये तुम्हाला? मी मगापासून अर्धा वेळ जे बोललो, प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलगी, तरुणी महिला, तिची आई म्हणजे रत्ना देवनाथ. आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि तिच्यावर बलात्कार करून तिचा खून पाडणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, चौकशी करावी, त्यांना शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करता करता ज्या महिलेचे, ज्या माऊलीचे रडून रडून डोळे सुकून गेले, तिच्या डोळ्यातले अश्रू सुकून गेले, अशी एक महिला आज विधानसभेसाठी भाजपची उमेदवार म्हणून उभी आहे. आणि ती कुठलीही पत्रक वाटत फिरत नाही. ती आपल्या मतदारसंघात आणि आसपासच्या परिसरामध्ये, इतर मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरते तेव्हा फक्त जाऊन लोकांसमोर उभी राहते, घरासमोर जाऊन उभी राहते. मी कोण आहे, कुठच्या पक्षाची उमेदवार आहे, मला मत द्या, असं काहीही तिला बोलावं लागत नाही. किंबहुना ती महिला आपलं तोंड उघडून बोलत सुद्धा नाही. जिचं नाव रत्ना देवनाथ आहे, ती बोलत पण नाही, ती रडत पण नाही, ती गयावया करत नाही. ती नुसती दारात जाऊन उभी राहते. घरातून बाहेर पडणाऱ्या महिला तिच्या गळ्यात पडून रडायला लागतात. 60-70 वर्षांपासून 15-20 वर्षाच्या मुलींपासून 40-50ल्या गृहिणी महिलांपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या समोर ही रत्ना देवनाथ जाते तेव्हा तिचे डोळे सुखे असतात, तिचे डोळे भावना शून्य असतात. पण तिच्या गळ्यात पडून रडणाऱ्या महिला अक्षरशः भावना तिरेकाने ओक्साबोक्षी रडायला लागतात. कारण त्या प्रत्येक महिलेला आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, आपली सून आहे याची चिंता आहे, आपल्या अब्रूची चिंता आहे. ममता म्हणजे बलात्काराची हमी, ममता म्हणजे बलात्कारानंतर खुनाची हमी. ही जी ममता दिदीची प्रतिमा महिलांमध्ये तयार झाली आहे ती कुठल्याही संपादक विश्लेषकाला दिसत सुद्धा नाही. इतके बहिरे आणि आंधळे होऊन गेलात तुम्ही. रत्ना देवनाथ घरोघरी फिरताना ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया सामान्यकडून उठतात, एक शब्द बोलला जात नाही, एक शब्द ऐकायला येत नाही, पण रत्ना देवनाथ यांचं जे सामान्य महिला मतदारांची
कम्युनिकेशन होतं, संपर्क होतो, तो अबोल आहे. त्याचे शब्द उच्चारले जात नाहीत, ऐकायला मिळत नाहीत. महिला बंगालची काय विचार करते हे त्या रत्नादेवनाच्या गळ्यात पडून रडणाऱ्या महिलांच्या अश्रूमधून कळतं. रत्नादेवनाच्या डोळ्यातून एक अश्रूचा टिपूस बाहेर पडत नाही, पण तिच्या गळ्यात पडणाऱ्या रडून रडून ओक्साबोक्शी रडणाऱ्या महिलांच्या डोळ्यातल्या ज्या अश्रूच्या धारा आहेत त्यामध्ये ममता दिदीचं तृणमूल काँग्रेस सरकार वाहून जाणार आहे, बुडून जाणार आहे. ममता दिदीच्या सरकारची धमका ही त्या ओक्साबोक्शी रडणाऱ्या महिलांच्या डोळ्यातले अश्रू आहेत. त्या अश्रूंचा जो महापूर येतोय, जो आपल्याला 23 तारीखच्या पहिल्या मतदानाच्या फेरीत दिसला, त्या महापुरामध्ये ममता दिदीचं सरकार वाहून जाणार आहे, बुडून जाणार आहे. हे बघण्यासाठी डोळे उघडे असले पाहिजे, समजण्यासाठी भावना असल्या पाहिजेत ज्या माणसाकडे असतात. बुद्धिमान झाला म्हणजे भावना संपल्या असं होत नाही, कारण भावना ही माणसाची उपजत वृत्ती आहे, त्यातून माणूस अधिक व्यक्त होतो. रत्ना देवनाथ ह्या महिलेच्या डोळ्यातले सुकलेले अश्रू आणि तिला बघून हजारो महिलांच्या डोळ्यातून वाहू लागलेल्या अश्रुधारा यांचा जो महापूर मतदानातून व्हायला लागणार आहे, त्या 4 मे रोजी ममता दिदीचं सरकार, सत्ता, पक्ष सगळं बुडून मरणार आहे, संपणार आहे. ममता दिदी या पीडित महिलेच्या, घाबरलेल्या महिलांच्या डोळ्यातल्या अश्रुधारांमध्ये बुडून वाहून जाणार आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी आज बोलून ठेवलंय, 10 दिवस वाट बघू. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.